नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 31 डिसेंबर आणि हा जे 2023 आहे ऑलमोस्ट संपलेला आहे आणि आपण 2024 मध्ये पदार्पण करतोय। तर तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला कमेंट करून सांगा की 2023 हे वर्ष तुम्हा सगळ्यांना कसं गेलं। क्रिसमसचा व्हिडिओ खूप आधीच पोस्ट करायचा होता, पण समहाऊ लास्ट वीक पासून डुग्गूची तब्येत बरी नाहीये आणि 2 दिवस झाले माझीही तब्येत बरी नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला जमलेलं नाही। आणि हा मुलगा आहे ना, तुम्हाला दिसतो इथं मागे व्हिडिओमध्ये, खूप त्रास देतोय आजकाल, खूप जास्त रडून रडून डोळे कसे सुजलेत बघा, जेवत नाहीये। तर नक्की शेअर करेन तुमच्या बरोबर की आमचा लास्ट वीक कसा गेलेला आहे आणि डुग्गूला काय झालं होतं वगैरे सगळं शेअर करेन। तर क्रिसमस बऱ्याच जणांच्या मला खूप कमेंट्स होत्या की कशाला सेलिब्रेट केलं वगैरे वगैरे, पण सर्व धर्म समभाव आणि महाराजांनी पण आपल्याला शिकवलेलं आहे की सगळ्या धर्माचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आणि आम्हालाही तेच वाटतं की सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत त्या वयामध्ये। सो एक गेट टुगेदर पण करायचं होतं आणि सेलिब्रेशन पण करायचं होतं। तर व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की सांगा। एक छोटंसं सेलिब्रेशन तुमच्याबरोबर शेअर करतेय आणि 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 तुमचा नवीन वर्षाचा प्लॅन काय आहे हेही कमेंट करून सांगा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। ऑलरेडी क्रिसमस ट्री आम्ही आदल्या दिवशी डेकोरेट केला होता आणि इथं सोसायटीमधले डुग्गूचे फ्रेंड्स आणि आमचे फ्रेंड्स जे छोटे छोटे दादा आहेत ते आलेले आहेत डेकोरेशन करायला, तुम्हाला इथं दिसत असेल। आणि डुग्गूची खूप लुडबुड चाललेली होती। डुग्गूला पण डेकोरेशन करायचं होतं, डुग्गूला बलून्स ब्लो करायचे होते असं, आणि खूप क्यूट असं छोटंसं असं आम्ही छान डेकोरेशन केलं होतं। ते तुम्हाला पुढे पार्टीमध्ये बघायला मिळेलच। या मुलांची कायम आम्हाला मदत होते, कायम म्हणजे डे टू डे लाईफमध्ये होतेच, पण काही ओकेजन असेल तर सगळ्यात जास्त मदत होते, कारण सगळे खूप आपलेपणानं एकत्र येतात आणि नाही का मदत करत असतात। आणि हे आहे फायनल डेकोरेशन। डुग्गूचा ड्रेस कसा वाटतो हे कमेंट करून सांगा। डुग्गू रेडी झालेला आहे। पार्टीची थीम रेड आणि व्हाईट होती आणि हे त्याचे फेवरेट दादा तेजस दादा आणि आयुष दादा, ते रोज त्याच्याबरोबर बॅट बॉल वगैरे खेळत असतात। तुम्हाला एक लुक दाखवते की कसं आम्ही सेटअप केला होता आणि ओव्हरऑल कसं वाटतं हेही कमेंट करून सांगा। छोटे छोटे गिफ्ट्स ठेवले होते आणि इथं आमचं आता फोटो सेशन चालू आहे। आणि डुग्गू बघा कसा मस्त रेडी झालेला आहे। डुग्गूचा पण एक जुगाडवाला ड्रेस आहे। आत त्याला व्हाईट कलरचा शर्ट घातला होता, बो लावला होता ब्लॅक कलरचा आणि वरती स्वेटशर्ट घातला होता। आणि इथे सगळे पार्टीसाठी आलेले आहेत। मस्त रेड आणि व्हाईट थीम होती, त्याच्यामुळे सगळे रेड आणि व्हाईट होऊन आलेले आहेत। त्याचे छोटे छोटे फ्रेंड, भरपूर मुलं आली होती। आता सगळ्यांना वाटेल की हे करण्यामागचं कारण काय आहे। तर डुग्गूला आता गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आणि गेट टुगेदर करायचं होतं आम्हाला एक। सो क्रिसमस एक ओकेजन होता आणि सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना कळल्या पाहिजेत, हाच एक प्रयत्न होता। आम्ही टॅटू आर्टिस्टसुद्धा ठेवला होता, तुम्हाला इथे दिसतंय। आम्ही मस्त छोट्या मुलांसाठी गेम्स ऑर्गनाईज केले होते, तेही मुलांनी खूप मस्त एन्जॉय केलं। आणि काय मुलं होती त्यांना ते बॉल्स सोडायचेच नव्हते। आणि इथे झालेलं आहे सांताचं वेलकम। तुम्हाला दिसतंय का, तुम्ही नोटीस केलं का, आमच्या सांताने शूजच घातले नाही आहेत। मस्त होतं, हे एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं आमच्या पार्टीचं। इथं तुम्हाला दिसतंय समीक्षा टॅटू काढती या सगळ्यांना, खूप सुंदर तिने टॅटू काढले होते। जर ती ऑर्डर्स पण घेते, जर तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये कोणाला टॅटू काढायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तिचा नंबर तुम्हाला रेफर करेन। आणि सांता सगळ्यांना चॉकलेट्स देतोय। ही जी शॉपिंग आहे ती रविवार पेठमधून केलेली आहे। आणि डुग्गू बघा, डुग्गूनी मस्त एन्जॉय केलं पार्टी, छानपैकी एकदम छान शांत होता पूर्ण पार्टीमध्ये, मस्त एन्जॉय केलं। आणि सगळ्यांनीच ओव्हरऑल खूप एन्जॉय केलं, लहान मुलांनी। पार्टी खरंच खूप वेल ऑर्गनाइज्ड होती आणि मस्त सगळं झालं। इथं तुम्हाला दिसतंय का, छान 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 सगळे बलून्स खेळत आहेत। आणि काय काढतोय तर मस्त टॅटू काढतोय। ही आहे आमची घरची टॅटू आर्टिस्ट, मस्त काढले तिने सगळ्यांच्या हातावरती टॅटू। सगळे टॅटू काढण्यामध्ये बिझी आहेत, कोणी सेल्फी घेण्यामध्ये बिझी आहेत, कोणी आपल्या मुलांबरोबर खेळतंय। आणि खूप सारे जे रस्त्यावरचे वगैरे होते ते बघत होते सगळं नाही का। आणि खूप सारे ज्यांना आपण इन्व्हाइट नव्हतं केलं तेही मस्त स्वतःची पार्टी समजून आले होते। त्यात खूप आनंद वाटला आम्हाला, कारण अपेक्षेपेक्षा जास्त लोक आली होती आपल्या पार्टीला। आता लहान मुलांसाठी आम्ही फ्रुटी ठेवली होती, त्यानंतर केक होता, त्यानंतर पॉपकॉर्न होते। आणि इथं वीरची जी फ्रेंड आहे,
डुग्गूचा जो फ्रेंड आहे वीर, त्याच्या मम्माने चिप्स आणले होते आणि बिस्किट्स आणले होते, त्यामुळे लहान मुलांना खूप सारं खायला मिळालं होतं। 2 केक आणले होते। समोरच आमच्या एक राहतात डुग्गूचे फ्रेंड्स आहेत मोठे म्हणून, त्यांनी सुद्धा लहान मुलांसाठी केक आणला होता आणि तोही केक मस्त होता। 2 केक झाले। वडापाव ठेवले होते मोठ्या मुलांसाठी आणि हा मुलगा मस्त सांताचं ड्रेपरी घालून आला होता। खूप छान सगळ्यांनी स्पीच केलं, कोणी गाणी म्हणाली, कोणी गाणी म्हटले, कोणी मस्त स्पीच केलं, असं छान चालू होतं। डुग्गूला टॅटू दाखवते आणि डुग्गूचाही टॅटू तुम्हाला दाखवते। ओव्हरऑल ही पार्टी अशी ऑर्गनाईज केली होती, खूप छान पार्टी झाली। जसं तुम्हाला म्हणाले सर्व धर्म समभाव, असं काही नाही आहे की आपण ख्रिश्चन नाही आहे तर आपण हे सेलिब्रेट करायचं नाही, असं माझं पर्स्पेक्टिव्ह आहे। सगळ्या गोष्टी आपल्या लहान मुलांना समजता आल्या पाहिजे, समजल्या पाहिजेत, म्हणून आम्ही मस्त एक पार्टी ऑर्गनाईज याच्यासाठीच केली होती, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। डुग्गूची लास्ट इयर पार्टी राहिली होती आणि डुग्गूला तर कळायला लागल्यात गोष्टी, सो एक गेट टुगेदर पण झालं आणि एक क्रिसमस काय होतं, नुसतं कारण होतं, काय होत नाही म्हणजे आपण काही सेलिब्रेट केलं आणि आपण कमी वगैरे असं काही नसतं। तुमचंही कमेंट्स करून सांगा तुमचं मत काय आहे। छान झालं ओव्हरऑल। इथं मस्त डान्स केला, मी पण डान्स केला। आता तुम्हाला पुढे डान्स दिसेल तो थोडासा पळवला आहे कारण त्याच्यामध्ये कॉपीराईट क्लेम येऊ शकतो म्हणून। आणि अर्जुन आतून अनाउन्सिंग करतोय कारण त्याची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी आतून पार्टी घरातून एन्जॉय केली आणि आत ब्राउनी बसली होती। मुलं बघा खूप दंगा घातला मुलांनी, खूप म्हणजे खूप दंगा घातला। फ्रुटीचा पण एन्जॉय, म्हणजे सगळंच ओव्हरऑल जे होतं ना पार्टीचं जे आम्ही डिसाईड केली होती त्याच्यापेक्षा पार्टी कितीतरी पटींनी खूप जास्त छान झाली। आणि मी कशी दिसते कमेंट करून सांगा। साडी नेसली होती पार्टी वेअर आणि खूप दिवसानंतर जसं की कामांमधून वेळ मिळतो तयार व्हायला, आम्ही एक साऊंड आणि माईक म्हणजे माईक पण ठेवला होता, त्याच्यामुळे अजून जास्त मजा आली। मस्त होती पार्टी। तर याची तयारी वगैरे कशी केली, याचं डेकोरेशन कसं केलं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन। तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असं छोटंसं गेट टुगेदर नक्की ऑर्गनाईज करत जावा, भारी वाटतं। आणि कसं होतं लहान मुलांबरोबर लहान मुलं आली की थोडं सोशली इंटरॅक्शन वाढतं, आपल्याला पण छान वाटतं। थोडासा टाईम आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून काढून जर असा एक टाईम काढला लहान मुलांसाठी तर आपल्याला खूप भारी वाटतं। सगळे म्हणजे रस्त्यावर पण सगळे बसले होते, हे तर त्याचे काका आहेत, ते तर म्हणजे पार्टी स्टार्ट झाल्यापासून एंडपर्यंत तिथं उभं राहून मस्त पार्टी बघत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सोसायटीमधले किंवा जे पॅरेंट्स इथं आले होते तेही तितकेच जास्त काय म्हणतात आनंदी होते, इतकंच जास्त त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, म्हणून हे सगळं शक्य झालं। त्यामुळे सगळ्यांसाठी खरंच मनापासून थँक्यू की तुम्ही या पार्टीला आलात, त्याच्यामुळे पार्टी अजून जास्त म्हणजे तुमच्याशिवाय ही पार्टी अपुरीच आहे। सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं, भारी वाटलं। आणि रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही पळवलं आहे, त्याच्यामुळे कॉपीराईट जास्त पळवलेलं आहे। पार्टीची थीम होती ती कशी वाटली कमेंट करून सांगा। या सगळ्या पॅरेंट्सचं परत एकदा खूप कौतुक आहे की ते उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे भाग घेत असतात, नाहीतर आजकाल ते पॅरेंट्सला वेळ पण नसतो। आणि सगळ्यांनी छान पद्धतीने मस्त सपोर्ट केला। आता तुम्ही व्हिडिओमध्ये केक आहे, एक थोडा फसला होता कारण अजिबात सपोर्ट केला, कायम त्यांना आपण पार्टीचे केक आणले होते किंवा आधीपासून सगळं सेलिब्रेशन केलं होतं तिथून केक आणले होते, पण यावेळी त्याची दिवस खूप वर्स्ट होता त्यांचा, कारण जसं जेवढे पैशामध्ये पण आईवडील पार्टीचा मूड स्पॉईल करायचा नव्हता, आमच्या मुलांचा मूड स्पॉईल करायचा नव्हता, कारण आपण खूप वेगळं सांगतो का आणि आपल्याला खूप आता होतं, आपण आईवडील आपण नाही करू शकत। ट्रस्ट कधी कधी काय होतं आपला लॉस करतो, ब्लाइंडली ट्रस्ट कधी करायचं नाही यातून मला मी शिकले। आणि लोकांना किंमत पण नसते, आपण जर फ्री ऑफ कॉस्ट त्यांची पब्लिसिटी तर ते पण त्यातून शिकले। त्यामुळे कायम लक्षात बघायचं तुम्ही सेल्फी वगैरे काढतात आणि सांगताना केक कटिंग तुम्हाला दिसतंय केक, मी केकबद्दल का सांगते कारण केक मी रेड कलरचा सांगितला होता, त्यांनी पिंक कलरचा दिला
काय बोलणार आता. मस्त मुलांनी केक एन्जॉय केला, केक कट केला आणि 2 केक होते. मुलांसाठी खूप खाऊ आला होता आणि गिफ्ट्स होते. अजून काय पाहिजे मुलांना, खायला मस्त मिळालं, खेळायला मिळालं आणि गिफ्ट्स मिळाले की मुलं आनंदी असतात. तसंच काहीचं झालं. केक कटिंग करायला सुद्धा इथं सगळ्यांची भांडणं चाललेली, मी करू का. मस्त झालं ओव्हरऑल आमचं सेलिब्रेशन. तुम्ही क्रिसमसला काय सेलिब्रेट केलं हेही कमेंट करून सांगा. हा सेकंड केक समोरचे जे मोगे आहेत त्यांनी दिला आणि इथं मुलांचं काय चाललं होतं बघा, हे त्याला गिफ्ट मिळालेलं आहे. मेरी क्रिसमस. थँक्यू मन मावशीला. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलची लिंक तुमच्या रिलेटिव्ह बरोबर, फ्रेंड्स बरोबर, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय बाय.